रामकृष्ण हरी मंडळी, आज मी आपल्या भेटीला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा तो अभंग घेऊन आली आहे, जो अभंग जर तुम्ही तुमच्या जगण्याचा भाग बनवला तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं कुटुंब, तुमचे नातेवाईक, आयुष्याच्या प्रवासात भेटणारे प्रत्येक व्यक्ती, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही कोणत्याही करिअरच्या क्षेत्रात असाल, कोणत्याही प्रोफेशनचा भाग असाल, तिथे तुमच्यावरती प्रत्येकजण प्रेम करायला भागच पडेल जेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अभंग तुम्ही खऱ्या अर्थाने जगाल. आणि तो अभंग आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा, तुका म्हणे पहा, शब्दाची हा देव, तुका म्हणे पहा, शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. तुकाराम महाराजांनी शब्दांना धन म्हटलंय, शब्दांना शस्त्र म्हटलंय, शब्दांना रत्न म्हटलंय. तुकाराम महाराजांनी शब्दांना देव म्हटलंय. म्हणजे शब्दांचं किती मूल्य आहे हे तुकाराम महाराजांच्या या 3 चरणांचा अभंग स्पष्टपणे आपल्याला सांगतोय. कोणत्याही क्षेत्रात संवादाला पर्याय नाही. संवाद कौशल्य जर तुमचं छान असेल, सुरेख असेल, सामर्थ्य जर तुमचं तुमच्या शब्दांवरती असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. इतका हा सुंदर अभंग आपल्याला अख्ख्या आपल्या आयुष्याचं सार सांगून जातोय. म्हणजे संवाद हा किती महत्त्वाचा आहे. एक कटू शब्द एखादा व्यवहार किंवा एखादं नातं तोडण्यासाठी पुरेसा ठरतो. आणि म्हणून शब्दांवरती नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे महाराज. मंडळी, शब्द जेव्हा रसाळ असतो, मधाळ असतो आणि अर्थपूर्ण असतो, तेव्हा जो होणारा संवाद आहे ना, तो हृदय जिंकल्याशिवाय राहत नाही. तुम्ही एकदा गोड बोलून तर बघा, काळीज तुम्हाला हातावरती घेऊन द्यायला तयार असतात माणसं. म्हणजे संवाद किती महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात. नाती जपण्यासाठी, आपल्या करिअरमधल्या ग्रोथसाठी कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुकाराम महाराजांनी शब्द हे कसे वापरायचे ते कौशल्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा अभंग जगण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला येवो अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. असे छान छान अभंग ज्यातून आपलं आयुष्य प्रेममय, आनंदमय, यशस्वी होईल हे नक्की. तर असेच अभंग घेऊन आपल्या भेटीला येत राहील. रामकृष्ण हरी.